रव्याचे अप्पम बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे। रवा बारीक किंवा मोठा कुठलाही चालेल। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी दही घेतलेला आहे। 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून आणि भिजवून घेतलेले आहेत। तर सगळं जे प्रमाण आहे ते मी एकाच वाटीने घेतलेलं आहे। तर घेतलेल्या सगळ्या गोष्टी एका मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायच्या आहेत। बारीक वाटून त्याचं या प्रकारे बॅटर तयार करायचं आहे। हे जास्त घट्ट आहे किंवा जास्त पातळ देखील करायचं नाहीये। आता याला चवीनुसार मीठ टाकून 10 ते 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचं आहे। जो आपण पाण्यात रवा टाकलेला आहे तो चांगला फुगतो याच्याने। तर 15 मिनिटांनंतर आपलं बॅटर तयार आहे। आता याच्यामध्ये मी इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकते। इनो ॲक्टिवेट झाल्यानंतर हे छान एकाच दिशेने बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये इनो आधीच टाकायचं नाही, जेव्हा आपल्याला अप्पम करायला घ्यायचे असतील तेव्हाच इनो टाकायचा आहे। आता मी इथे एक नॉनस्टिक तवा घेतलेला आहे, त्याच्यावरती 1.5 ते 2 पळी बॅटर टाकून अगदी थोडंसं पसरवून घेतले। जास्त पातळ करायचं नाही, जाडच ठेवायचं। बॅटर टाकेपर्यंतच गॅस मोठा ठेवायचा आहे। बॅटर टाकल्यानंतर गॅस अजिबात मोठा करायचा नाही, बारीक गॅसवरच याला सेट होऊ द्यायचं आहे। जसं जसं हे मिक्सचर सेट व्हायला सुरुवात होईल तसं याला जाळी पडायला सुरुवात होते आणि जोपर्यंत हा वरून पूर्णपणे ड्राय होत नाही आणि जाळी परफेक्ट येत नाही तोपर्यंत याला पलटायचं नाही आहे। एकाच बाजूने चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे अप्पम बनवण्यासाठी अजिबात तेलाचा वापर करावा लागत नाही, अगदी 0 ऑइलमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते। खायला देखील अतिशय पौष्टिक आहे। मुलांच्या टिफिनसाठी तर हा उत्तम पर्याय आहे। आता हे पहा, अप्पम आपला वरून ड्राय झालेला आहे। आता मी याला पलटी करून घेणार आहे। तुम्हाला जर पलटी नसेल करायचं, असंच खायचं असेल तरी तुम्ही खाऊ शकता आणि पलटी केला तरीही चालेल। लोखंडी तव्यावर जर तुम्ही हे करणार असाल तर त्याच्यावरती 4-5 थेंब तेल टाकून पाण्याचा शिंतोडा देऊन टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे। लोखंडी तव्यावर देखील हे अप्पम अजिबात चिटकत नाही। हे पहा, तयार झालेला आहे आपला रवा अप्पम। खूप छान मऊ आणि लुसलुशीत होतो हा। बनवायला देखील अगदी सोपा आहे, खूप झटपट असा तयार होतो। याला तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता। या रेसिपीच्या फुल व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे, नक्की पहा। धन्यवाद।